ठाण्यातील पाचपाकाडी येथील टाटा मोटर्स हेरिटेज मोटर्स शोरूममध्ये टाटा मोटर्सने आपली नवीन इलेक्ट्रिक वाहन टाटा कर्व लॉन्च केली आहे। या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले। लॉन्चिंग समारंभाला टाटा मोटर्सच्या झोनल मॅनेजर मनीष सबरवाल, प्रादेशिक व्यवस्थापक विवेक धवन, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, सचिन राव राणे, चेतन ठक्कर, विपिन उपाध्याय, निवेदिता सिंग, प्रशांत साहू, अविनाश नागराणी, दुर्गा प्रसाद सेमवाल यांच्यासह टाटा मोटर्सचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाटा कर्व ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली इलेक्ट्रिक कार असून या वाहनामध्ये 580 किलोमीटर प्रति चार्जिंगची क्षमता असलेली बॅटरी बसवण्यात आली आहे। या गाडीची बॅटरी क्षमता आणि आकर्षक डिझाईनमुळे ही कार शहरातील दैनंदिन वापरासाठी तसेच लांब अंतराच्या प्रवासासाठीही उपयुक्त ठरणार आहे। यात विशेष इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षा कार्यक्षमतेवरती भर देण्यात आलेला आहे। तर लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या टाटा मोटर्सच्या झोनल मॅनेजर मनीष सबरवाल, प्रादेशिक व्यवस्थापक विवेक धवन, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, सचिन राव राणे, चेतन ठक्कर यांनी या गाडीबद्दल आपले विचार व्यक्त केले। टाटा कर्वचे लॉन्चिंग केवळ ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे असं त्यांनी सांगितले। और बुके और कवर कराएं। थैंक यू। टाटा मोटर्सच्या नवीन गाडीचं लॉन्चिंग झालंय। याचे जे हेरिटेज मोटर्स म्हणून शोरूम आहे त्या ठिकाणी ही जी नवीन कार आहे टाटा कर्व ही एक वेगळी आगळी त्याचं डिझाईन केलेलं आहे। इलेक्ट्रिकवर चालणारी म्हणजे पर्यावरण पूरक अशी गाडी टाटा मोटर्सने समोर आणली आहे की जी 580 किलोमीटर एकाच रेंजमध्ये जाते। जी काही त्याचं चार्जिंग केल्यानंतर म्हणजे इथून गोव्यापर्यंत चार्जिंग करायची गरज नाही साधारणपणे। अशा प्रकारचं अतिशय उत्तम डिझाईन असलेली ही गाडी लॉन्च होते। मला खात्री आहे की पर्यावरण पूरक गोष्टींची खूप गरज आहे आणि टाटाने ही त्याच्यामध्ये पर्यावरणाला मदत करण्याच्या दृष्टीने एक प्रकारे ही ही कर्व गाडी आणलेली आहे। आजचा योग आहे हा मी सांगेन दुग्ध शर्करा योग असतो ना। अचानक आलो, माहिती आहे तो ओपनिंग आहे आणि ओपनिंग केळकर साहेबांबरोबर आज मला एक त्या गाडीच्या ओपनिंगचा मान मिळाला। दुसरी गोष्ट टाटा मोटर्सची सगळीच प्रोडक्ट चांगली, कारण ह्याच्यापूर्वी माझ्याकडे टिगॉर एक गाडी 3 वर्षापासून 3.5 समथिंग 2.5 वर्षापासून टाटा मोटर्सपासून घेतलेली, त्यांच्याकडनंच घेतलेली आहे। 1 किलोमीटरमध्ये 250 किलोमीटर चालते। दुसरी एक गाडी माझ्याकडे टाटा मोटर्सचीच आहे, यांच्याकडनंच घेतलेली आहे। ह्याच शोरूम घेतले नेक्सॉन गाडी, एकदा चार्ज केलं की 250 किलोमीटर चालते। गाडी घेतल्यानंतर 2 ते 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्या गाडीला झिरो मेंटेनन्स, नो मेंटेनन्स, फक्त न्यायची घरी चार्जिंगला लावायची, रात्री सकाळी घेऊन कामाला जायचं। एवढं सुंदर आहे प्रोडक्ट आहे। ज्या कोणा लोकांना म्हणजे माझ्या सकट सगळ्यांना ज्यांना असं वाटतं की इम्पोर्टेड गाड्या आपण वापराव्यात, इम्पोर्टेड कारचा आपण मालकी हक्क व्हावा, त्याने टाटा कर्व ही गाडी वापरावी, हा फील नक्कीच येईल। आज नुसतं बघितलं त्या गाडीकडे तर बोलूच शकत नाही ती इंडियन गाडी आहे। इम्पोर्टेड कारचं फील तिच्यामध्ये आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पर्यावरण गोष्टी आपण पूरक असलेल्या गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत, ज्या सामुग्री त्या आपण वापरलाच पाहिजे।